महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे धावपळ सुरू आहे। पुणे महापालिका निवडणूक ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा सुरू आहेत। मात्र यावर येत्या 2 दिवसात निर्णय होईल असं माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी सांगितलं। दत्ता भाऊ, काय नेमकं ही सगळी स्थिती आहे? यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवारसाहेब म्हणजे तुतारी हा विषय गेले अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांचंच यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे की दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र आल्या पाहिजेत आणि एका चिन्हावरती कोणत्या तरी एका चिन्हावरती आपल्याला लढलं पाहिजे। तर घड्याळावरती, कारण पूर्वीपासून घड्याळ हे चिन्ह सर्व नागरिकांपर्यंत पोहोचलेले आहे, त्यामुळे घड्याळावरतीच आपलं ही निवडणूक लढवली गेली पाहिजे ही मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि नेते मंडळीसुद्धा या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिकेमध्ये आहेत आणि तशा प्रकारचे निर्णय येणाऱ्या 2 दिवसामध्ये पक्षाच्या माध्यमातून जाहीर केले जातील। यावर चर्चा झालेली आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सगळी याच्यावर चर्चा चालूच आहेत आणि झालेल्या पण आणि सगळ्यांकडनं सकारात्मक त्याच्यामध्ये प्रतिसाद आहे। म्हणजे सगळे उमेदवार जे आहेत ते आता घड्याळावर निवडणूक लढवतील अशी भूमिका मांडलेली आहे। मग आता तुमचं काय म्हणणं आहे, पुण्यामध्ये की पूर्ण राज्यामध्ये तसं? आता पुण्यामध्ये तर ही चर्चा झालेली आहे, परंतु आता राज्यामध्ये कशा पद्धतीने लढायचं हे शेवटी वरिष्ठ नेते त्यामध्ये निर्णय घेतील। काय झालेलं आहे याच्या संदर्भात काय नाही, या बाबतीमधल्या बैठका त्यांच्या आपापसामध्ये चर्चा वगैरे होतच असतात आणि त्याच्यामधनं हा पर्याय पुढे आलेला आहे ना। सर्वात महत्त्वाचं सगळ्या दोन्ही राष्ट्रवादी चर्चा होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांचीच इच्छा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजे आणि पूर्वीपासूनची म्हणजे आजचीच नाही आहे, जेव्हापासून ह्या विभक्त झाल्या होत्या परंतु तेव्हापासून प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की दोघंही एकत्र झाले पाहिजेत। तर पक्षाची ताकद ही नक्कीच वाढलेली आहे। येत्या 2 दिवसात यावर निर्णय होईल। याच्यावरती 2 दिवसात निर्णय अपेक्षित आहे आणि सगळे घड्याळावरच लढणार आणि घड्याळ लढले पाहिजेत, कारण घड्याळ हे चिन्ह घरोघरी गेलेले आहे। दुसरीकडे तुमच्या 38 प्रभागाचा एक तिढा आहे, तो काय कधीपर्यंत सुटेल असा आहे? 38 प्रभागाचा तिढा सुद्धा 1-2 दिवसामध्ये पूर्णपणे संपलेला असेल। सगळेजण घड्याळावरतीच लढतील आणि हा प्रभाग हा राष्ट्रवादीच्या विचाराचा प्रभाग आहे, त्यामुळे या ठिकाणचे 5ही उमेदवार राष्ट्रवादीचे निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे। तर तुमच्या प्रभागातले काही जण भाजपमध्ये प्रवेश करणार, त्यात तुमचंही नाव येत होतं, कसं हे सगळ्या चर्चा होत्या? ह्या चर्चा होत्या, ह्या पोकळ चर्चा। कसं असतं माहिती आहे का, एखाद्या ठिकाणी काही अशा प्रकारचे तिढा असेल तर लगेच चर्चेला उधाण येतं आणि तशा प्रकारचं हे चर्चाचं उधाण होतं। त्यामुळे काही याच्यामध्ये काही काळजी नाही आहे, सर्वजण राष्ट्रवादीच्या घड्याळावरतीच लढतील। नक्कीच आपण पाहतो की सगळे घड्याळ चिन्हावरच लढतील अशी भूमिका जी आहे ती महापौर दत्ता धनकवडे यांनी व्यक्त केली। कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।